भक्ताला पहा भगवंताचे किती गुणगान गातात. ते आरती गातात ना, ते वर्णने भगवंताचं, तारीफ आहे भगवंताची. जे नाहीये ना त्याच्यावर नाही बोला, जे आहे त्याच्यावर पण बोला ना, चांगलं पण आहे. अरे ज्यांनी घरच्या जवळचे लोक जर एकमेकांची तारीफ करत नाही तर समाजात त्यांची खाक तारीफ होणार आहे का? कारण की आध्यात्मिक नॉलेज आहे ना, डिटेल्स असतं, वैराग्य असतं माणसाकडे, समजते का? अधिकार नसतो, राग येत नाही, द्वेष येत नाही, सहनशीलता तयार होती. तुमचे प्रेम जवळच्या व्यक्तीसोबत व्यक्त करा, बायको सोबत व्यक्त करा, आईबापासोबत व्यक्त करा. सांगा त्या बायकोला की मी किती प्रेम करतोय, माझ्या मुलाची काळजी घेतीस, माझ्या आईबापाची काळजी घेतीस, दुःखात त्रासात न झोपताच तू माझ्यासाठी संघर्ष करतीये, करा तिची तारीफ. सांगा तिला की तुझ्यासारखी पत्नी जगात कोणाची नाहीये, माझी प्रिय पत्नी. ह्या जगात सगळ्यात जास्त प्रेम जर आहे ना तर माझं तुझ्यावर आहे. किलच भगवंताचे मी चरण धुवून ते चरत अमृत पितो की मला तुझ्यासारखी पत्नी दिली. जरी तिच्यात दुर्गुण असतील तर ती सोबत असं बोला, ती म्हणत 7 जन्मे हाच नवरा पाहिजे, की ती पण काही पण होऊन द्या. किती वेळ लागतो म्हणजे काय, पण आमच्या तोंडातून असं काही निघत नाही निघत. भक्ताला पहा भगवंताचे किती गुणगान गातात. ते आरती गातात ना, ते वर्णने भगवंताचं, तारीफ आहे भगवंताची. एक्सप्रेस करतात, प्रेम व्यक्त करतात का नाही करत? भगवंताबद्दल गाणे येतं, भगवंताचे नयन कसे आहेत, हास्य कसं आहे, चलन कसं आहे, शरीर कसं आहे, आधरम मधरम. भगवंतानी भक्त त्यांच्या प्रेमापोटी गाणे गातात. मग भगवंत खुश होणार का नाही होणार? बायकोला पण नवऱ्याला नुसतं फुसफुस करून उपयोग आहे का? जे नाहीये ना त्याच्यावर नाही बोला, जे आहे त्याच्यावर पण बोला ना, चांगलं पण आहे. खरा नवऱ्याची तारीफ जाऊन बोला. भगवंतानी खरंच मला तुमच्यासारखे पती दिले, एवढी केअर केली, एवढी काळजी केली, मुलासाठी पळताय, इकडं पळताय, आईबासाठी पळताय, संघर्ष करताय, दुखण्या भाण्यात त्रासात किती तुम्ही काम करताय. खरंच मी लकी आहे की मला तुमच्यासारखे हजबंड भेटले. खरंच मी उपवास पण तुमच्यासारखे धरेल की पुढच्या जन्मी तुम्हीच नवरा पाहिजेत. एखादा येडा जरी असेल ना तो पण शहाणा होईल, माहिती आहे तुम्हाला. अरे ज्यांनी घरच्या जवळचे लोक जर एकमेकांची तारीफ करत नाही तर समाजात त्यांची खाक तारीफ होणार आहे का? हा, शक्य आहे का? पोराची तारीफ करा, वा बेटा जबरदस्त, गुड, नाही तर प्लीज. अरे चांगलं बोला ना. त्यांचे कंटेंट तुम्ही टाकले तर मॅन्युफॅक्चर तुम्हीच त्यांची. हा समाज, हे मित्र, हे परिवार, हे सगळे त्यांचे दुर्गुणच पाहणार आहेत. पण झालं आपण त्यांचे आई वडील आहेत, आपण त्यांचे गुण पाहिले पाहिजे की नाही पाहिले पाहिजे. चुका सुधरू आपण त्यांच्या, काय अडचण नाहीये, चुका सुधरा. जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांच्यावर रागवा, पण मी म्हणतोय टोमणे नका मारू त्यांना उत्साहात करा. मग बघा मस्त होऊ शकतं. जेवढा राग जेवढ्या वेगाने व्यक्त करतात ना त्याच्यात 10% वेगाने प्रेम व्यक्त करा. तुमचं कुटुंब नाही, तुमच्यामुळे हजारो लोकांचे कुटुंब आनंदाने जीवन जगू शकतात. हजारो लोकांचे करा. करतात का? कोण करणार? चला करायचे प्रेम, काही हिंमत करणार. लय हिंमत लागते बरं केला, जोक नाहीये. ठरवा कधी व्यक्त करणार आहे तुम्ही, चालेल का? काय कोणी कसं का असना, पण आपण आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. सीतामाईला कुठे ठेवलं होतं सर? कुठे ठेवलं होतं? अशोक, बरोबर ना? मग मला सांगा, तिथं त्रिजटा म्हणून नावाची राक्षसीने होती, माहितीये? एवढ्या राक्षसीन वातावरणात सुद्धा ती पुण्यकर्म करत होती की नव्हती तिचं कर्तव्य पार. रावणाची पत्नी कोण आहे? मंडोदरी, पतिव्रता नारीमध्ये तिचं नाव येतं. नवरा असा एवढा असून सुद्धा ती पतिव्रता बनली गेली. नाही तर एखादी बायको म्हणली असती, हा मला सोबत आणताय, नवऱ्याचा पिछाच करून टाकला असता. काय वाटतं तुम्हाला? पण ती त्या सीतामातेची काळजी घेत होती. महाराणी यात त्यांचे वस्त्र, हे याला अंडरस्टँडिंग. कारण की आध्यात्मिक नॉलेज आहे ना, डिटेल्स असतं, वैराग्य असतं माणसाकडे, समजते का? अधिकार नसतो, राग येत नाही, द्वेष येत नाही, सहनशीलता तयार होती. तर याची फार गरज आहे. एक्सप्रेस केलं पाहिजे आपण या गोष्टीसाठी. कुटुंब आणि समाजासाठी चांगले पालकत्व करा. मुलांना चांगलं दिशा द्या. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करा. आर्थिक स्वातंत्र्य मिळवा. दररोज जगा. समाजाला परत द्या आणि प्राण्यासारखे मरो. लिव्ह लाईफ अल्टिमेट अँड मिनिंगफुल विथ स्पिरिच्युअल नॉलेज. आणि ह्या भागवतगीतेच्या बेसवर, ह्या स्पिरिच्युअलिटीच्या बेसवर, ह्या अल्टिमेटच्या बेसवर आम्ही या जगातला अंधार दूर करायचं काम करतोय. आनंद देण्याचा आनंद करतोय.
आणि मला तुमच्या मिशन मध्ये साथ पाहिजे. आहे का तयारी? आहे का तयारी? आर यू रेडी? मला असं वाटतं ह्या जगातून माहीत नाही आपण कधी केव्हा जाणार, पण जाण्याच्या आधी या माझ्या शरीरात आखरी रक्ताचा थेंब असेपर्यंत, आखरी श्वास असेपर्यंत मी तुमच्यासाठी आणि समाजासाठी काम करणार. हे भगवान कृष्ण शपथ घेऊन. आहे का तयारी? तुमची आहे का तयारी? करणार का? आज हे सगळं डिस्कशन झालं, याला अप्लाय करणार का?